प्रभूची स्तुती असो. सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी स्वागत करतो. प्रभू चांगला आहे, आजचा दिवस चांगला आहे. हालेलुया. आणि जसं गीत आपण गातो, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित है. आमेन. आम्ही आनंद करूया प्रभूच्या उपस्थितीमध्ये. देवाला धन्यवाद देऊया. थोडस लाईट कमी असल्यामुळे माझं या ठिकाणी जे डोकं आहे गायब होत आहे, परंतु तरी ठीक आहे, आम्ही थोडं ऍडजस्टमेंट करूया, कारण थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम या ठिकाणी आहे. प्रभूचं गौरव आपण करूया. आणि आज जसं आपण आराधनेमध्ये सहभागी झालो, देवाला मी धन्यवाद देतो की तो चांगला आहे. त्याची आराधना आम्ही आत्म्याने खरेपणाने केलेली आहे. ज्या सर्वांनी आराधनेमध्ये सहभागी झाले त्या प्रत्येकाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव. त्यानंतर काही सूचना सुद्धा आपण ऐकलेल्या आहेत. त्या सूचनाकडे कृपा करून लक्ष द्यावं सर्वांनी. आणि सूचना महत्वाच्या आहेत, सूचना अत्यंत मोलाच्या आहेत, कारण त्या यासाठी देण्यात येतात कारण आम्ही त्या पालन कराव्या आणि त्यामध्ये डिसिप्लिन चर्चमध्ये असाव्या. प्रेज लॉर्ड. आता आपण प्रभू भोजनाच्या विधीमध्ये जाणार आहोत. नेहमी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की प्रभू भोजन एक गंभीर अशी बाब आहे, सिरियस आहे. याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पाऊल म्हणतो आपल्या पत्रामध्ये की तुम्ही प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं आणि नंतरच या भाकरीतून खावं आणि या प्याल्यातून प्यावं. प्रेज लॉर्ड. तर हे गरजेचं आहे की आम्ही प्रभू भोजनामध्ये सहभागी व्हावं, देवाच्या भाकरीमध्ये आणि प्याल्यामध्ये सहभागी व्हावं. तो तिकडचा लाईट बंद कर वरचा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. मला आता थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. येस. आमेन. ग्लोरी. येस येस. हालेलुया. ओके. तर या आपण प्रभू भोजनामध्ये सहभागी होऊ आणि देवाचं गौरव आपण करूया. प्रभूची स्तुती आपण करूया, कारण प्रभू चांगला आहे. तुमच्याकडे भाकर असेल घरामध्ये, सर्वांच्याच घरामध्ये भाकर असेल, पोळी असेल, चपाती असेल, तुम्ही जर घेतली असेल तर तुम्ही ती घेऊ शकता हातामध्ये. एखादा ज्यूस असेल, तुम्ही तयारी जर तुम्हाला जर प्रभू भोजन घ्यायचं तर तुम्ही ह्या सर्व गोष्टीची तयारी आधीच केली पाहिजे. ब्लॅक टी असेल तो तुम्ही ग्लासमध्ये घेऊ शकता, किंवा तुमच्यामध्ये काही ज्यूस आहे, थम्सअप आहे, कोल्ड्रिंक्स आहे, ग्रेप ज्यूस आहे, तो तुम्ही घेऊ शकता. आणि आपण सहभागीता घेऊया. जसं पाऊल म्हणतो की प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं, त्यानंतर भाकरीतून खावं आणि प्यालातून प्यावं. या आपण प्रार्थना करूया स्वतःसाठी. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे त्या प्रत्येकाने नेहमी निरंतर प्रभू भोजनामध्ये सहभागी व्हावा, निरंतर सहभागी व्हावा. हालेलुया. कारण बायबल सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो स्वतः की जितक्यांदा तुम्ही हे खाता आणि जितक्यांदा हा प्याला पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करता. माझ्या दुसऱ्या म्हणजे याचा अर्थ आहे की त्याच्या शरीराची, त्याच्या बलिदानाची घोषणा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत आम्ही करतो. वी डिक्लेअर द सॅक्रिफाईस ऑफ जीसस. कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट करण्यात आलेला आहे, तो म्हणजे स्वतःचं बलिदान देण्यासाठी, स्वतःचं रक्त अर्पण करण्यासाठी, स्वतःचं प्राण देण्यासाठी, यासाठी की जो कोणी त्या येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवेल त्या सर्वांचं तारण व्हावं. देवाची इच्छा आहे प्रत्येकाचं तारण व्हावं. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात का आला? जगाचं तारण करण्यासाठी. त्याला जगाचा तारणारा म्हटलं. तो आमचा तारणारा आहे, तो जगाचा तारणारा आहे. आणि म्हणून जगाला तारणाची घोषणा विदित करणे हे या प्रभू भोजनामधून साध्य होतं. आम्ही भाकर खातो, प्याला पितो, त्यावेळेस आम्ही जाहीर करतो की प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला आणि त्याच्या मरणाने जर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आमचा नाश होत नाही, आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हे सर्वात मोठं गॉस्पल आहे, सर्वात महत्वाचं शुभवर्तमान आहे. आणि म्हणून प्रभू भोजन जितक्यांदा होऊ शकेल तितक्यांदा आम्ही घ्यावं, आम्ही डिक्लेअर करावं, आम्ही घोषित करावं, आम्ही जाहीर करावं की येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. अत्यंत महत्वाचा आहे प्रियांनो. एक विश्वासणारा, एक ख्रिस्ती व्यक्ती यांच्यासाठी प्रभू भोजन अत्यंत महत्वाचं आहे. कारण प्रत्येक वेळेस ख्रिस्ताच्या बलिदानाची तो घोषणा करतो, तारणाची घोषणा करतो. ज्यासाठी परमेश्वराने येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं ती जगातली सगळ्यात मोठी योजना म्हणजे येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं,
पाप्यांसाठी जगासाठी मरणं, उरल्या जाणं, तिसऱ्या दिवशी जिवंत उठणं, ही घोषणा करण्यासाठी आम्ही प्रभू भोजनामध्ये सहभागी होतो. म्हणून मी विनंती करील की तुम्ही एकही संधी मिस करू नका. प्रभू भोजन घेण्याची एकही संधी मिस करू नका. जितक्यांदा होऊ शकेल तितक्यांदा तुम्ही प्रभू भोजनामध्ये सहभागी व्हा. कारण यामध्ये आशीर्वाद आहे, यामध्ये आरोग्य आहे. जेव्हा तुम्ही भाकर खाता तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. जेव्हा तुम्ही प्याला पिता तेव्हा तुमच्या पापांची नेहमी नेहमी क्षमा होत असते. एकदाच क्षमा झालेली आहे क्रूसावर, प्रभूचं मरण एकदाच आहे. पण तो जितक्यांदा आम्ही हे घेतो तितक्यांदा आम्ही घोषित करतो की माझ्या पापांची मला क्षमा झालेली आहे. आय एम फ्री, आय एम रेडी. मी तयार आहे त्या स्वर्गीय स्थानामध्ये राहण्यासाठी या प्रभू भोजनामुळे. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून या आपण प्रार्थना करूया या भाकरीसाठी आणि या प्याल्यासाठी. प्रेमळ स्वर्गीय देव बाप्पा, मी तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, तुझा गौरव करतो, कारण तू चांगला आहेस. तुझी दया, तुझी कृपा आम्हासाठी भरपूर आहे. आजच्या या सुंदरच्या वेळेबद्दल धन्यवाद देऊन आम्ही घोषित करतो, जाहीर करतो की प्रभू येशू ख्रिस्त आजपासून 2000 वर्षापूर्वी काल्वरीच्या क्रूसावर आम्हासाठी मरण पावला. त्याच्या मरणामुळे आम्हाला आणि अवघ्या जगाला तारण प्राप्ती झालेली आहे. जो विश्वास ठेवतो येशूच्या मरणावर, येशू ख्रिस्ताला आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकार करतो, त्या प्रत्येकाचं तारण होतं. आणि भाकर खाऊन आणि हा प्याला पिऊन प्रभू आम्ही तुझ्या मरणाची, तुझ्या दुसऱ्या येण्यापर्यंत मी घोषणा करत आहोत. वी डिक्लेअर टुडे दॅट जीसस डायड ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी फॉर द रेमिशन ऑफ आवर सिन्स. ही फॉरगिव्ह अस फ्रॉम ऑल आवर सिन्स अँड वी थँक यू फॉर दॅट लॉर्ड. आम्ही त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, महिमा आणि आदर देतो. ही वेळ तुझ्या स्वाधीन करतो. ही सहभागिता आणि जे कोणी माझ्यासोबत सहभागी आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर. तुझी कृपा, तुझी दया आम्हाला दे. धन्यवाद आणि स्तुती देऊन प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो पित्या, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रभू तुझ्या रक्ताबद्दल धन्यवाद, जे 2000 वर्षापूर्वी कालवरीच्या क्रूसावर अर्पण करण्यात आलेलं आहे. त्या रक्ताचा आम्ही आदर करतो, या विधीचा आम्ही आदर करतो, कारण की पवित्र विधी आहे. आम्ही घोषित करतो आणि जाहीर करतो आणि धन्यवाद देतो की तू आमच्यासाठी मेलास. हा प्याला घेत असताना तुझ्या त्या पवित्र रक्ताची आम्ही आठवण करतो, ज्याच्याद्वारे आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा झाली. येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा प्रभूच्या नावामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो, प्रभूचा धन्यवाद करतो. सर्वप्रथम त्या महान परमेश्वराची मी स्तुती करतो, त्याची आराधना करतो, त्याचं गौरव करतो, कारण तो चांगला आहे. आजचा हा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आमेन. कितने लोग आनंद करते हैं आज, कितने लोग खुश हैं कि आज का दिन परमेश्वर ने हमको दिया है. आज की ये सुबह परमेश्वर ने हमको दी है ताकि हम सब मिलकर उसकी महिमा कर सके. आमेन. या आपण प्रभूचं गौरव करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ आणि त्याची स्तुती करू. हालेलुया. प्रार्थना आपण केलेली आहे, प्रभू भोजनामध्ये सहभागी झालेलो आहोत, बाकी सर्व झालेलं आहे. आणि आता महत्वाचा भाग आजच्या सर्व्हिसचा, देवाचं वचन. हालेलुया. सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो. आणि काल 15 ऑगस्ट होता, आमच्या भारताचा स्वतंत्र दिन होता. आणि या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आज 16 ऑगस्टला मी सर्व माझ्या प्रिय बंधू भगिनींना, भारतवासियांना देत आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, कारण परमेश्वराने आम्हाला ह्या भारत देशामध्ये ठेवलेले आहे. या देशावर आम्ही प्रेम करणारे लोक आहोत. आम्ही ख्रिस्ती लोक, प्रेम करणारे लोक आहोत. प्रीती हा आमचा पाया आहे. हालेलुया. आणि आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो, खऱ्या अर्थाने आम्ही प्रेम करतो. आणि ते प्रेम असं की आमची इच्छा आहे की आमच्या देशातील प्रत्येक बंधू भगिनी, प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, प्रत्येक व्यक्तीला सत्य कळावं. कारण आमच्या देशाचं ब्रीदवाक्य आहे, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते म्हणजे सत्य नेहमी विजयी असतं.
आणि माझ्या प्रिय भारतीय बंधू भगिनींनो, मला तुम्हाला सांगू द्या की बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. येशू हा सत्य आहे. आणि आमच्या भारताचं ब्रीदवाक्य जसं मी सांगितलं, सत्यमेव जयते, सत्याचा नेहमी विजय होतो. हालेलुया. जे सत्यामध्ये आहे, जे येशूमध्ये आहे, जे ख्रिस्तामध्ये आहेत, ते नेहमी विजयी होतात, किंबहुना महाविजयी होतात. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बंधू भगिनींना. प्रभू आमच्या देशाला सुरक्षित ठेव, आमच्या देशाचं काळजी घेऊ. विशेष करून आमच्या देशामधून हा कोरोना व्हायरस नेहमीसाठी निघून जाऊ देऊ. आणि आमच्या देशातील सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी, सर्व चर्चे सेवक, पाळक, सर्व विश्वासणारे प्रभू ख्रिस्ताच्या नावाने आशीर्वादित राहतील, खुश राहतील, आनंदित राहतील. आणि या देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्तीचा गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रत्येक जिभेने कबूल करावं की येशू हाच प्रभू आहे, तोच सत्य, तो जीवन, तो मार्ग आहे, हे कबूल करावं. ही प्रार्थना आमच्या देशासाठी आम्ही आज करत आहोत. या आपण आमच्या देशासाठी प्रार्थना करूया आणि नंतर देवाच्या वचनामध्ये जाऊया. स्वर्गीय प्रेम देवप्पा, आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, सर्व जगाचा मालक तू आहेस, सर्व सृष्टीचा मालक तू आहेस. हा भारत देश तुझा आहे. ह्या भारत देशासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. या देशातील प्रत्येक नागरिकासाठी आम्ही तुझ्याकडे विनंती प्रार्थना करतो की प्रभू प्रत्येकाला प्रभू तुझा तारणाचा गोडचा अनुभव येऊ दे. आमच्या देशामध्ये सर्व महामारी, सर्व संकट, सर्व दुःखे, सर्व त्रास आणि सर्व अशा गोष्टी ज्या तुझ्यापासून नाहीये प्रभू राजा, ह्या तू काढून टाक. आम्हाला माहित आहे हा करोना व्हायरस हा तुझ्याकडून नाहीये, हा सैतानापासून आहे, हा आमच्या शत्रूकडून आलेला आहे करोना व्हायरस. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो प्रभू, कारण तुझं वचन आम्हाला सांगतं की तू परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव आहे. गॉड इज अ लव्हिंग गॉड, गॉड इज अ लव्हिंग फादर. देव हा प्रेमळ पिता आहे. तो कधीही आपल्या लेकरांवर दुःख आणि संकट आणत नाही. प्रभू आम्ही तुझं गौरव करतो. ही सत्यता तू प्रगट केलीस की तू दयाळू परमेश्वर आहेस, तू प्रेम करणारा देव आहेस. तू प्रभू आपल्या लेकरांवर आणि इतरांवर सुद्धा, या जगावर कधीही महामारी, संकट आणत नाही, कारण तुला ते आवडत नाही प्रभू राजा, ते तुला आवडत नाही प्रभू. प्रभू यासाठी या दिवसांमध्ये तू महामारी, संकट आणत नाही, कारण तू आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला आधीच या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी पाठवलं आणि त्याच्याद्वारे जो विश्वास ठेवेल त्याचं तारण होईल. तुझी इच्छा आहे पित्या की प्रत्येकाचं तारण व्हावं, आमच्या देशातील प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभूजी. हालेलुया. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि स्तुती करतो आणि विनंती करतो प्रभू की आमच्या देशाला तू सांभाळ, आमच्या देशावर तुझी कृपा, तुझी दया असू दे. आमचा देश सुरक्षित ठेव, आमचा देश आशीर्वादित कर. तुझी कृपा आणि तुझी महिमा आमच्या ह्या देशामध्ये होऊ दे. तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या द्वारे होऊ दे. धन्यवाद, महिमा आणि स्तुती देतो प्रभू. वेळ तुझ्या स्वाधीन करून ही प्रार्थना धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत. आणि प्रियानो, तुम्हाला जसं ठाऊक आहे, आम्हा सर्वांना माहित आहे की आम्ही शेवटल्या काळात जगत आहोत. वी आर लिव्हिंग इन द लास्ट डेज. तुम्हाला माहित आहे, एक सर्वात मोठी घटना ज्याची प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती वाट बघत आहे. आम्ही वाट बघत आहोत, मी वाट बघत आहे, तुम्ही वाट बघत आहात. ती सर्वात मोठी घटना लवकरात लवकर घडणार आहे आणि ती म्हणजे रॅप्चर. मराठीमध्ये त्याला पलायन म्हणतात किंवा उचलून घेणे असं म्हणतात. उचलून घेण्याची प्रक्रिया, उचलून घेण्याचा तो दिवस, तो महान दिवस, तो रॅप्चरचा दिवस, तो पलायनाचा दिवस फार फार जवळ आहे, अगदी जवळ आहे. कारण तो जवळ आहे याचा संकेत आम्हाला जगामध्ये येणाऱ्या सर्व संकटावरून आम्हाला दिसते. आज जगामध्ये कोरोना व्हायरसच्या द्वारे हाहाकार झालेला आहे, लोक त्रस्त झालेले आहेत. पण मला तुम्हाला सांगू द्या की अशी महामारी, अशी संकट येत्या दिवसामध्ये येणार आहेत. लक्षात द्या, माझ्याकडे लक्ष द्या. जे कोणी बसले आहेत, ऐकत आहेत, कृपा करून फुल कॉन्सन्ट्रेशनने आजचा संदेश तुम्ही ऐका.
फार महत्वाचा आहे. जो करोना व्हायरसमुळे जे लोक हवालदिल झालेले आहेत या जगामध्ये, संकटाने ग्रस्त झालेले त्या जगामध्ये, मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये यापेक्षाही भयंकर संकट येतील. कोरोना व्हायरसचं संकट त्या संकटांच्या समोर अगदी छोटंसं वाटेल, असे संकट येतील. मी तुम्हाला घाबरून टाकत नाही, परंतु एक चांगली बातमी देऊ द्या. जे येशूवर विश्वास ठेवतील, जे ख्रिस्तामध्ये राहतील, त्यांना प्रभू येशू या संकटातून बाहेर काढेल. संकट येणार, आता संकट कमी होणार नाही, आता संकट वाढत जातील. महागाई वाढत जाईल, दुष्काळ वाढत जाईल, भूमिकंप जास्त होतील, राष्ट्र राष्ट्रावर उलटतील, देश देशावर उलटतील, प्रीती थंडावेल, लोकांची प्रीती कमी होईल, हिंसा, व्यभिचार, बलात्कार, चोरी, ह्या सगळ्या गोष्टी जगात वाढणार आहेत. आणि हे गरजेचं आहे, कारण पवित्र शास्त्रे आम्हाला तसं सांगतं की शेवटच्या काळामध्ये महाभयंकर असा काळ राहील. परंतु अशा काळामध्ये बिलिव्हर्स, विश्वासणारे जे लोक जगतायत, ते नेहमी सुरक्षित राहतील. आम्हाला माहिती आहे नोहाच्या काळामध्ये पूर आला, महासंकट आलं, सगळं जग मेलं, परंतु परमेश्वराने नोहाला तारू बांधण्यासाठी सांगितलं आणि त्या तारूमध्ये नोहा आणि त्याचा परिवार सुरक्षित होता. बाहेर संकट होती, तारूमध्ये नोहा सुरक्षित होता. त्याचप्रमाणे जगात कितीही संकट येऊ द्या, जर तुम्ही प्रभू येशू पित्याच्या सुरक्षित स्थानामध्ये आहात, इफ यू आर इन द सिक्रेट प्लेस ऑफ द मोस्ट हाय, तुम्ही नेहमी त्याच्या पंखाच्या छायेखाली राहाल, तुम्ही नेहमी सुरक्षित राहाल. स्तोत्रसंहिता 91 आम्हाला वारंवार हे सांगतं की जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तर सर्व समर्थाच्या सावलीत राहील. म्हणून प्रियांनो, आम्ही जर गुप्तस्थळी आहोत प्रभूच्या, आम्ही जर सुरक्षित ठिकाणामध्ये आहोत, आम्ही जर त्या तारूमध्ये आहोत, तर आम्ही निश्चितच सुरक्षित आहोत. आम्हाला या संकटाची बाधा होणार नाही. जे शिष्य होडीमध्ये होते, नावेमध्ये होते, आणि वादळ आला, वारा आला, प्रभू येशू ख्रिस्त तर तो झोपी गेला होता, परंतु खूप वादळ आलं, लाटा उसळू लागल्या. शिष्याने येशू ख्रिस्ताला उठवलं आणि म्हणाला की प्रभूजी उठा, आम्ही बुडत आहोत. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वादळाला धमकावलं, त्या समुद्राला शांत केलं आणि ते सर्व सुरक्षित राहिले, कारण ते त्यांच्या होडीमध्ये, त्यांच्या नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त होता. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, संकट येतील, दुःख येतील, त्रास येतील, आणि हे संकट वाढत जातील. महामारी याहीपेक्षा भयंकर येतील जगामध्ये, परंतु जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्वसमर्थ देवाच्या सावलीत राहील, त्याला कोणत्याही गोष्टीची बाधा होणार नाही. हे आश्वासन आज मी तुम्हाला देतो. आणि म्हणून बिलिव्हर्स, ख्रिस्ती या नात्याने आम्हाला ह्या संकटाला घाबरून जायचं नाही, याला तोंड द्यायचंय. हालेलुया. याला तोंड देऊन प्रभूमध्ये स्थिर राहायचंय, ख्रिस्तामध्ये स्थिर राहायचंय, वचनामध्ये स्थिर राहायचंय, आणि प्रभू आम्हाला सुरक्षितता देईल. माझी हीच नेहमी धडपड असते की चर्च सर्व्हिसमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, अनेकांनी सहभागी व्हावं. फ्रायडे फेलोशिप शुक्रवारची आम्ही प्रार्थना ठेवली झूमवर, त्यामध्ये अनेकांनी यावं, यासाठी की आम्ही एकत्र राहू, त्या होडीमध्ये राहू. संकट किती आली तर आम्हाला त्याचा स्पर्श होणार नाही. आमेन. ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. या गोष्टीकडे कृपा करून लक्ष द्या. मी वचनामध्ये ऑलरेडी सुरू केलेलं आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या काळामध्ये जगत असताना संकटाचा काळ आहे, आणि विश्वासणारे या नात्याने आम्हा सर्वांना एक फार मोठी आशा आहे. हालेलुया. ती आशा ही की एक मोठी घटना जी आमच्यामध्ये घडणार आहे, आमच्यासोबत घडणार आहे, ती घटना म्हणजे मंडळीचं पलायन. मंडळीचं पलायन. प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी अचानक उचलून घेण्यात येणार आहे. येशूची मंडळी उचलून घेणे, जे ख्रिस्ती आहेत, जे विश्वासणारे आहेत, जे चर्चचे पार्टिसिपंट्स आहेत, चर्चचे सहभागी आहेत, त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त लवकरच उचलून घेणार आहे. वी आर गोइंग टू बी रॅप्चर्ड. बायबल आम्हाला सांगतं, निमिषात, क्षणात, पापणी लवताच शेवटला कर्णा वाजेल. हे एक रहस्य आहे. पाऊल म्हणतो एक रहस्य आहे. शेवटला कर्णा वाजेल आणि क्षणात आम्ही उचलल्या जाऊ. क्षण मात्रामध्ये
आमचं परिवर्तन होईल, आम्ही उचलल्या जाऊ. हालेलुया, हालेलुया. परंतु प्रियांनो, हा काळ किंवा ह्या उचलल्या जाण्यामध्ये तुम्ही आणि मी आहोत काय? विल वी बी रॅप्चर्ड? एम आय शुअर दॅट आय विल गो विथ द लॉर्ड? मला खात्री आहे का मी प्रभू सोबत जाईल? आजच्या वचनामध्ये काही, आजच्या मननामध्ये काही महत्वाची वचनं आपण ऐकणार आहोत. माझी इच्छा आहे की तुम्ही देवाचं वचन पाहावं. लूक कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय, लूक याचा 9वा अध्याय आणि याच्या 28 ते 31 वचनापर्यंत आपण देवाचं वचन ऐकूया. लूक 9:28 ते 31. या बोलल्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. प्रियांनो, या ठिकाणी एक फार महत्वाचा प्रसंग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. एके दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 3 शिष्यांना, पेत्र, योहान आणि याकोब यांना आपल्या सोबत घेऊन तो डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेला. प्रेज द लॉर्ड. पर्वतावर एका डोंगरावर तो प्रार्थना करण्यासाठी गेला. आणि प्रार्थना करत असताना बायबल आम्हाला सांगतं की प्रार्थना करत असता अचानक त्याचं रूपांतर झालं. त्याचा चेहरा लखलखीत सूर्यासारखा झाला. मत्तई कृष्णवर्तमान 17व्या अध्यायामध्ये सुद्धा हेच वर्णन केलेलं आहे. आणि मत्तई याचं वर्णन असं सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा सूर्यासारखा प्रकाशमान झाला. त्याची वस्त्र पांढरी शुभ्र झाली. हालेलुया. लक्ष द्या वचनाकडे. आज फार महत्वाचं वचन आपण सांगणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्र, योहान, याकोब यांना पर्वतावर घेऊन गेला प्रार्थना करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना नेहमी प्रार्थना करण्यासाठी घेऊन जात असे. प्रार्थना हे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन होतं. येशू ख्रिस्त जो जगाचा तारणारा, जगाचा निर्माता, त्याने आपल्या मुखातल्या शब्दाने ज्याने सूर्य, चंद्र, तारे, आकाश, पृथ्वी सर्व काही अवघं उत्पन्न केलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्रार्थनेची गरज काय आहे? तरीही त्यांनी प्रार्थना केली. बघा, आमच्यासाठी, तुमच्यासाठी हे उदाहरण तो देत आहे की तो जगाचा, सृष्टीचा निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्त, त्याने सुद्धा प्रार्थना केली. त्याला सुद्धा प्रार्थनेची गरज. तुम्ही आणि मी, आम्हाला प्रार्थनेची किती गरज आहे? तर तो आपल्या शिष्यांपैकी 3घांना या ठिकाणी पर्वतावर घेऊन जातोय. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी 2 असे गट होते, 2 सर्कल होते. एक आउटर सर्कल आणि एक इनर सर्कल. एक बाह्य वर्तुळ आणि एक अंतर्वर्तुळ. बाह्य वर्तुळामध्ये 9 शिष्य होते आणि अंतर्वर्तुळामध्ये, इनर सर्कलमध्ये 3 शिष्य होते, पेत्र, योहान आणि याकोब. हे 3 शिष्य ख्रिस्ताच्या अगदी जवळचे होते आणि नेहमी हे 3 शिष्य येशू ख्रिस्ताच्या सोबत होते. पाण्याने बाप्तिस्मा यार्देन नदीमध्ये जेव्हा येशू ख्रिस्ताचा होणार होता तेव्हा सुद्धा हे 3 शिष्य त्या ठिकाणी होते. गेतशेमाने बागेमध्ये हे 3 शिष्य त्याच्यासोबत होते. कर्मेल पर्वतावर हे 3 शिष्य त्याच्यासोबत होते. 3ऱ्या दिवशी ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला ते पाहण्यासाठी पेत्र आणि योहान हे प्रथम त्या ठिकाणी गेले. त्यांनी पाहिलं. प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी पेत्र, योहान, याकोब हे 3 सतत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत होते आणि येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळचे ते होते. अगदी जवळीक साधणारे ते होते. लक्ष द्या, आजचं वचन फार महत्वाचं आहे. प्रत्येक रेव्हलेशन, प्रत्येक प्रगटीकरण आज जे होणार आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी अत्यंत हिताचं आहे. हे 3 शिष्यांना घेऊन प्रभू येशू ख्रिस्त पर्वतावर गेला. आता हा 3घांनाच तो का घेऊन गेला हे मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणार. लक्ष द्या. तिथे गेल्यावर उद्देश काय? प्रार्थना करणे. आणि केलं काय? त्यांनी प्रार्थना केली. येशूचे हे 3 शिष्य, यांच्या डोळ्यावर फार मोठी झोप होती. त्यांना झोप सुद्धा, कारण रात्रभर होल नाईट त्यांची प्रेयर होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना बायबल आम्हाला सांगतं की अचानक त्याचं रूपांतर झालं. परिवर्तन नाही. अनेक लोक म्हणतात त्याचं परिवर्तन झालं. कधी कधी कसं असतं, शब्दांमध्ये फार मोठा फरक असतो
आम्ही शब्द कोणते वापरतो त्याला मध्ये फार फरक आहे. त्याचं रूपांतर नाही झालं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन नाही झालं, त्याचं ट्रान्सफिगरेशन झालं. त्याचं परिवर्तन नव्हे, त्याचं रूपांतर झालं. त्याच्या रूपाचं रूपांतर झालं, त्याचं रूप बदललं, त्याचं रूप वाढलं. बायबल सांगतं लूक याचा 9व्या अध्यायामध्ये आणि मत्ती याच्या 17व्या अध्यायामध्ये की त्याच्या चेहरा जणू काही सूर्यासारखा तेजोमय झाला. इतका प्रखर तो त्याचा चेहरा झाला. त्याची वस्त्र पांढरी शुभ्र झाली आणि अचानक स्वर्गातून 2 पुरुष त्याच्यासोबत उभे राहून त्याच्यासोबत बोलताना पेत्र, योहान आणि याकोबांनी पाहिलं. ते झोपेत होते, त्यांचे डोळे दिपून गेले होते, त्यांना काही दिसेन असं झालं आणि त्यांनी कसं तरी पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना दिसलं की प्रभू येशू ख्रिस्तचा चेहरा सूर्यासारखा शुभ्र झालेला आहे. त्याची वस्त्र चकाकलेली आहे पांढरी शुभ्र. आणि एवढंच नव्हे तर येशू ख्रिस्तासोबत 2 पुरुष मोशे आणि एलिया हे संभाषण करताना त्यांना दिसले. आज आम्ही याचं रेव्हल्युशन बघणार आहोत, याचं प्रगटीकरण बघणार आहोत की हा मोशे कोण आहे, हा एलिया कोण आहे, हे 3 शिष्य कोण आहे, हे रूपांतर म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि मग आपण पाहतो 31व्या वचनामध्ये मला वाटतं की त्या ठिकाणी तो म्हणतो की ते अतिशय तेजोमय होते. ते दोघे जण मोशे आणि एलिया अतिशय तेजोमय होते. त्यांची वस्त्र सुद्धा शुभ्र झाली होती आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत ते संभाषण करत होते. आणि त्यांचं संभाषणाचा विषय काय होता माहितीये का? कोणत्या विषयावर ते 3 जण बोलत होते किंवा मोशे आणि एलिया येशू सोबत कोणत्या विषयावर बोलत होते? ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या निर्गमनाबद्दल बोलत होते. जो यरुशलेमेमधून प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये उचलून घेऊन जाणार आहे, उचलल्या जाणार आहे, त्याचं तो स्वर्गामध्ये त्याचं आरोहण, स्वर्गारोहण ज्याला म्हणतात, स्वर्गारोहण होणार आहे, त्याविषयी मोशे आणि एलिया येशू ख्रिस्तासोबत बोलत आहे. तुम्हाला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही जसं गुड फ्रायडे पाळतो त्या दिवशी त्याला धरून देण्यात आलं. तो क्रुसावर गेला, मेला, 3 दिवस कबरेत होता आणि पुनरुत्थानाचा रविवार, पहिला रविवार, त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाला. आणि जिवंत झाल्यानंतर 40 दिवस तो ह्या पृथ्वीवर होता. तो लगेच स्वर्गात गेला नाही. पुनरुत्थानानंतर 40 दिवस तो अनेक शिष्यांना दिसला, अनेक शिष्यांना तो दिसला, अनेक लोकांना, संत लोकांना दिसला. 40 दिवस तो या पृथ्वीवर होता. आणि 40व्या दिवशी, लक्षात द्या, 40व्या दिवशी कर्मेल पर्वतावर आपल्या शिष्यांना एकत्र घेतलं त्याने आणि त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यांना सांगितलं की जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, यरुशलेम पासून सुरुवात करा, यहुदिया आणि मग जगाच्या दिगंताच्या पर्यंत तुम्ही जाऊन वचनाची घोषणा करा. असं करत असताना त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला की मी सदैव तुमच्या सोबत आहे. आणि असं बोलत असताना, आशीर्वाद देत असताना तो त्या कर्मेल पर्वतावर, क्षमा करा, कर्मेल नाही, जैतुनाच्या पर्वतावर, क्षमा करा, मी कर्मेल म्हणालो, जैतुनाच्या पर्वतावर, माउंट ऑफ ऑलिव्हज या पर्वतावरून तो स्वर्गामध्ये त्याचं स्वर्गारोहण झालं. 40व्या दिवशी, पुनरुत्थानाच्या 40व्या दिवशी यरुशलेममध्ये हा माउंट ऑफ ऑलिव्हज आहे. या माउंट ऑफ ऑलिव्हज वरून त्याचं स्वर्गारोहण झालं. या स्वर्गारोहणाबद्दल मोशे आणि एलिया येशू ख्रिस्तासोबत संभाषण करत आहे. कदाचित प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की अशा प्रकारे माझं पलायन होईल किंवा अशा प्रकारे माझं स्वर्गारोहण होईल. किंवा एलिया आणि मोशे त्यांना विचारत असेल किंवा सांगत असेल, परमेश्वरापासून निरोप देत असेल, बऱ्याच गोष्टी असतील. या विषयाला धरून त्या ठिकाणी त्यांचं संभाषण चालू होतं. पेत्र, योहान आणि याकोब यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याचा चेहरा सूर्यासारखा, त्याचे वस्त्र लखलखीत चकाकलेले वस्त्र, त्याच्यासोबत मोशे आणि एलिया उभे असलेले त्यांनी पाहिले. ते संभाषण करत आहे हे सुद्धा त्यांना दिसलं. कदाचित त्यांना ऐकू सुद्धा आलं नसेल, ऐकू नसेल आले, पण त्यांना नक्कीच ते दिसलं. प्रियानो, आज आपण पाहूया की हे 3 शिष्य कोण आहेत. हा मोशे कोण आहे, हा एलिया कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त याचं रूपांतर का झालेलं आहे, हे ह्या सर्व गोष्टी आपण पाहूया. सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर का झालं. येशूचं रूपांतर प्रार्थनेमुळे झालं. येशूचं रूपांतर पित्याच्या उपस्थितीमध्ये आल्यामुळे झालं. जुन्या करारामध्ये मोशे जेव्हा 40 दिवस 40 रात्र पर्वतावर होता,
आणि परमेश्वराने त्याला तोरा म्हणजे नियमशास्त्र जेव्हा त्याला दिलं मोशेला, 40 दिवस 40 रात्र तो त्या पर्वतावर होता. आणि 40 दिवस 40 रात्र त्या ठिकाणी असताना जेव्हा त्या 2 पाट्या ज्यावर 10 आज्ञा लिहिल्या होत्या त्या घेऊन जेव्हा तो खाली येत होता, बायबल आम्हाला सांगतं की त्याचा चेहरा लख प्रकाशला होता. इतका की लोकांना त्याच्या चेहऱ्याकडे पाहूशी वाटलं नाही. त्यांनी त्याच्या तोंडावर कापड टाकलं, पांढरा वस्त्र टाकलं. इतका त्याचा चेहरा लखाखलेला होता. का? कारण 40 दिवस तो देवाच्या उपस्थितीमध्ये होता. प्रियांनो, तुम्हाला आणि मला जर रूपांतरित व्हायचंय, आम्हाला प्रार्थनेमध्ये आणि देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या पर्वतावर जेव्हा गेला तेव्हा त्या पर्वतावर प्रार्थना करत असताना त्याचं रूपांतर झालं. तो रूपांतरित झाला. मोशे सुद्धा रूपांतरित झाले. हे 2 उदाहरण आम्हाला सांगतात की जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जातो, जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये जातो, जेव्हा आम्ही जगातून वेगळं होऊन, पर्वत म्हणजे एक अशी जागा जी जगापासून वेगळी आहे, आम्हाला आमचं वेळ, आमची एक जागा नियुक्त केली पाहिजे. आमच्या घरामध्ये एक खोली अशी असला पाहिजे की जिथे आम्ही दार बंद करून आम्ही देवाच्या सानिध्यात जाऊ शकतो. मी तुम्हाला विनंती करेल, मी तुम्हाला उत्तेजित करेल की तुम्ही आपली एक वेळ आणि आपली जागा नियुक्त करा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत नाही. तुमच्या घरामध्ये जर तशी जागा नसेल, डोंगरावर जा. कारण प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर जायचा प्रार्थना करायला, एकांत स्थळी जायचा. प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर का झालं? महत्वाचं कारण प्रार्थना आणि देवाची उपस्थिती. प्रार्थनेमुळे आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जातो आणि देवाची उपस्थिती आमचं रूपांतर करते. या ठिकाणी बाह्य स्वरूपात रूपांतराची मी गोष्ट करत नाही. आउटवर्ड रूपांतर त्याच्याविषयी मी बोलत नाही. लिटरली आमच्यातून प्रकाश बाहेर निघावा हे मी सांगत नाही. आमचं आंतरिक रूपांतर होणं गरजेचं आहे. आमचं आंतर मनुष्य रूपांतरित होणं गरजेचं आहे. आमचा अंतरात्मा रूपांतरित होणं गरजेचं आहे. आमचं मन, आमचे विचार याचं रूपांतर होणं गरजेचं आहे. आणि ते रूपांतर फक्त प्रार्थनेमुळे शक्य आहे. आमची चित्तवृत्ती ख्रिस्ताची चित्तवृत्ती असावी हे गरजेचं आहे आणि ते शक्य आहे प्रार्थनेमुळं. हालेलुया. प्रार्थना आम्हाला रूपांतरित करते. देवाची उपस्थिती आम्हाला बदलून टाकते. प्रेज द लॉर्ड. आता एक प्रोफेसी मी तुम्हाला सांगणार आहे, एक भविष्यवाणी या ठिकाणी सांगणार आहे. पुढच्या भागामध्ये जाऊया. आपण हे बघितलं की येशूचं रूपांतर का झालं, मोशेचं रूपांतर का झालं आणि तुमचं आणि माझं रूपांतर आंतरिक दृष्ट्या कसं होऊ शकतो हे आम्ही पाहिलं. प्रार्थना त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी मी पाहतो मोशे आणि एलिया हे दोघे येशू ख्रिस्तासोबत आहे. काय सांगायचं ह्या दृष्टांतून प्रभूला आम्हाला? किंवा पेत्र, योहान आणि याकोब त्या ठिकाणी जे होते त्यांना प्रभूला काय दाखवायचंय? मोशे का आला? एलिया का आला? दुसरा कोणी नव्हतं का? का बरं ते आले? याच्यातून आम्हाला काय सांगायचंय? मला तुम्हाला सांगू द्या. मोशे हा एक असा मनुष्य आहे जुन्या करारामध्ये ज्याला परमेश्वराने नियमशास्त्र दिलं. मोसेस इज द लॉ गिव्हर. मोशे जुन्या करारातील नियम आहे, नियमशास्त्र आहे. एलिया हा संदेष्ट आहे. एलिया प्रोफेसी बद्दल आम्हाला सांगतो. मोशे लॉ बद्दल सांगतो, एलिया प्रोफेसी बद्दल सांगतो. मोसेस स्पीक्स अबाउट लॉ, एलायजा स्पीक्स अबाउट प्रोफेसी. प्रेज द लॉर्ड. कारण मोशे हा असा व्यक्ती ज्याला परमेश्वराने पर्वतावर 40 दिवस 40 रात्र नियमशास्त्र दिलं. हालेलुया. मोशे नियमशास्त्र देणार आहे. ही इज अ लॉ गिव्हर. पण एलिया ऍज अ प्रॉफिट, एक संदेश या नात्याने, ही इज अ लॉ सस्टेनर, ही इज अ लॉ रिस्टोरर. नियमाला राखून ठेवणारा संदेष्टा हा नियमाला राखून ठेवणार आहे. आणि म्हणून नियम असो, संदेष्टा असो, हे सर्व गोष्टी एकच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपलं बोट दाखवत आहेत. कारण मोशे आणि एलिया मिळून पूर्ण जुना करार आहे. याचा अर्थ की पूर्ण जुना करारामध्ये, पूर्ण जुना करार प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवते. की नियम, संदेष्टे ह्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवतात.
जे नियमशास्त्र पित्याने इस्रायली लोकांना दिलं ते नियमशास्त्र येशू संबंधी आम्हाला सांगतं. जे अनेक संदेष्टे येऊन गेले, यशया, इर्मया, अनेक संदेष्टे जुन्या काळात होऊन गेले, मेजर प्रॉफिट्स आहेत, मायनर प्रॉफिट्स, मलाकीपर्यंत जेवढे संदेष्टे होऊन गेले ते सर्व संदेष्टे प्रभू येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवतात. आणि म्हणून या ठिकाणी एलिया सर्व संदेष्टाच्या वतीने येशू ख्रिस्तासोबत संभाषण करत आहे. मोशे सर्व नियमशास्त्राच्या वतीने येशू ख्रिस्तासोबत संभाषण करत आहे. म्हणून मोशे आणि एलिया हा जुना कराराचं प्रतीक आहे. कसं तुम्ही म्हणाल, हे तुम्ही बोलता पास्टर. या आपण एक वचन पाहूया, लूक याचा 24वा अध्याय 44 वचन. लूक 24:44 बघूया देवाचं वचन. लूक ऋषुवर्तमान 24 अध्याय आणि 44 वचन पहा. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. तुमच्याकडे बायबल असतील तर आपण पाहूया लूक याचा 24वा अध्याय 44 वचन. बघा प्रभू येशू काय म्हणतो 44 वचनामध्ये. लूक 24 शेवटचा अध्याय 24वा अध्याय. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की, बघा लक्ष द्या, 44 वचन. मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहे की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिले आहेत ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. इथे प्रभू येशू ख्रिस्ताने मोशेचं नियमशास्त्र आणि एलियाचा संदेश म्हणजे संदेष्टे आणि एवढंच नव्हे दाविदाचे स्तोत्र याचा सुद्धा उल्लेख केलाय. म्हणजे नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ आणि स्तोत्र, सगळे गीत, म्हणजे त्या स्तोत्रामध्ये उपदेशक पण येतं, गीतरत्न येतं, सगळे येते. गीते, नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ, स्तोत्रे या सर्वांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जी भविष्यवाणी केलेली आहे ती पूर्ण करावी, ती पूर्ण व्हावी. काय सांगितलं ते पूर्ण होणे आवश्यक आहे. इट इज कंपल्सरी. आणि ते पूर्ण झालेलं आहे. आणि जणू काय याच गोष्टीविषयी संभाषण मोशे आणि एलिया या ठिकाणी करत आहे प्रभू येशू ख्रिस्तासोबत. किंवा येशू तेच सांगत आहे की मोशेला तू सांगत आहे की जे नियमशास्त्र तुला पित्याने दिलेलं आहे त्यामध्ये जे काही तू लिहिलंस मोशे पवित्र आत्म्याच्या योगाने ते माझ्या संबंधी होतं. आणि एलियाला तो म्हणतो, एलियासोबत तो संभाषण करतो की तू आणि तुझ्या नंतरचे सर्व संदेष्टे मलाकीपर्यंत जे येऊन गेलेले आहेत त्या सर्वांनी जी घोषणा केली ती माझ्याविषयी केलेली आहे. आणि आता मी यरुशलेमेमधून स्वर्गामध्ये आरोहण करणार आहे, माझी कामगिरी पूर्ण करणार आहे. त्या आरोहणाच्या आधी, स्वर्गारोहणाच्या आधी मी क्रुसावर माझं बलिदान करणार आहे. मी क्रुसावर आपला प्राण देणार आहे, माझं रक्त सांडवणार आहे. या रक्तामुळे, या प्राण देण्यामुळे अवघ्या जगाचं तारण होणार आहे. हे संभाषण मोशे सोबत आणि एलिया सोबत येशू ख्रिस्त त्या पर्वतावर करत आहे. हालेलुया. आता बघूया प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणं, त्यानंतरची जी घटना, जी सर्वात मोठी घटना आमच्यासोबत घडणार आहे, मी पूर्वी सांगितलं ते म्हणजे आमचं पलायन, आमचं रॅप्चर. त्याच्या संबंधी एक वचन आपण पाहणार, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. आपले बायबल उघड्या. 1 कोरिंथ 15 अध्याय 51 वचन. 1 कोरिंथ 15:51. कोरिंथीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि याचं 51 वचन पहा. देवाचं वचन काय सांगतं. पौल म्हणतो, 50व्या वचनापासून वाचूया. 1 कोरिंथ 15:50 पासून वाचूया आपण. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्यामध्ये वतन मिळू शकत नाही. या शरीराने, मांस व रक्ताचं जे आमचं जे शरीर आहे, या शरीराने आम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश, स्वर्गामध्ये प्रवेश करू शकत नाही. कारण मांस आणि रक्ताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. मग आम्ही कोणत्या शरीराने स्वर्गामध्ये प्रवेश करणार? लक्ष द्या या ठिकाणी. 50वं वचन अत्यंत महत्वाचं. तो म्हणतो मांस व रक्त याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. हालेलुया. मांस व रक्त याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. पडदा बंद कर. मग कोणत्या शरीराने आम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू? हालेलुया. कोणत्या बायबल आम्हाला सांगतं की आम्हाला एक गौरवी शरीर मिळणार आहे. एक महत्वाचं, एक फार
प्रभावी असं शरीर आम्हाला मिळणार आहे. त्या शरीरामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. तो म्हणतो 50 वचनामध्ये, बंधुजनो, मी असे म्हणतो की मांस व रक्त यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. 51 वचन बघा, पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. इट्स अ मिस्ट्री. ते एक रहस्य आहे. आपण सर्व महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. हालेलुया. आणि आपण बदलून जाऊ. या ठिकाणी बदलून जाऊ म्हणजे काय? बदलून जाऊ म्हणजे हे जे शरीर आमचं सध्या आमच्याकडे आहे ते शरीर आम्हाला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. जे शरीर आज आमच्याकडे आहे, ज्या शरीरात आज आम्ही जगत आहोत प्रियांनो, त्या शरीरामध्ये आम्ही यापूर्वी राहणार नाही. कारण आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी ह्या शरीराची आवश्यकता नाही, कारण ह्या शरीराला स्वर्गामध्ये प्रवेश नाही. तर एक पौल या ठिकाणी सांगतो की क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा आम्ही सर्व बदलून जाऊ. अजून एका ठिकाणी थेसलोनिकरास पत्रामध्ये आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रथम जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत किंवा ख्रिस्तामध्ये जे निजलेले आहेत, झोपी गेलेले आहेत, ते प्रथम उठवले जातील. म्हणजे प्रभूचा तो पलायनाचा दिवस, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो रॅप्चरचा दिवस येईल ना, लक्ष द्या या ठिकाणी, येशूचा रॅप्चरचा दिवस जेव्हा येईल तेव्हा पहिली घटना काय होईल की जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, जे येशूमध्ये, ज्यांनी येशू ख्रिस्ताचा तारणाराने प्रभू म्हणून स्वीकार केला आणि ते शरीराने मेले, बायबल सांगतं प्रथम ते उठवले जातील. लक्ष द्या या गोष्टीकडे, कारण आता मी फार महत्वाचं प्रगटीकरण या ठिकाणी देणार आहे. जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत प्रथम ते उठवले जातील आणि त्यांची शरीरं परिवर्तित होतील. त्यानंतर आम्ही त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या समयामध्ये जे विश्वासणारे जिवंत राहतील त्यांचं शरीर क्षणामध्ये परिवर्तित होईल. म्हणजे मेलेले उठवले जातील. आम्ही जे जिवंत आहोत त्या काळामध्ये, जर आम्ही असू त्या काळामध्ये, तर ह्या दोघांचं शरीराचं परिवर्तन होईल. आमचे रक्तमांसाचं शरीर निघून जाईल, आम्हाला हाडामांसाचं शरीर येईल. त्याला ग्लोरियस बॉडी म्हणतात, त्याला गौरवी शरीर म्हणतात. हे क्षणात आम्ही बदलून जाऊ. पौल म्हणतो एक नवीन शरीर आम्हाला प्राप्त होईल आणि त्या शरीराने आम्ही वर उचलण्यात येऊ. कारण ह्या शरीर, ज्या शरीरामध्ये रक्त आहे, मांस आहे, ह्या शरीराला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. आताच आपण वाचलं 1 कोरिंथ 15 अध्यायामध्ये रक्त आणि मांस याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. मग आम्हाला स्वर्गात जर जायचंय तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त एक नवीन अविनाशी शरीर देईल. नाशवंत शरीर, ह्या शरीरामध्ये, ज्या शरीरामध्ये आज तुम्ही आणि मी राहतो ते नाशवंत शरीर आहे. एक दिवस हे शरीर आम्हाला सोडायचंय. एक दिवस आम्हाला हे शरीर सोडायचंय. प्रत्येकाला सोडायचंय आणि सोडणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत हे शरीर आम्ही सोडत नाही तोपर्यंत आम्हाला अविनाशी शरीर मिळत नाही. तर ह्या नाशवंताला अविनाशी पण मिळणं गरजेचं आहे. नाशवंत शरीराचं परिवर्तन अविनाशी शरीरामध्ये होणं गरजेचं आहे. दोन गोष्टी घडतील. प्रभू येशू ख्रिस्त रॅप्चरसाठी, पलायनासाठी, आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी, आपल्या मंडळीला उचलून घेण्यासाठी जेव्हा आपल्या वैभवाने येईल, चोरासारखा येईल, अचानक येईल, रात्रीचा येईल, तो काही गाजावाजा करून येणार नाही. तो चोरासारखा, बायबल सांगतो तो चोरासारखा येईल. रॅप्चरसाठी प्रभू येशू ख्रिस्त येईल, चोरासारखा येईल. परंतु शेवटल्या काळामध्ये जेव्हा तो येईल तेव्हा तो ढगावर बसून येईल, फार मोठ्या वैभवाने येईल, देवदूतांच्या करण्यासोबत तो येईल आणि असंख्य देवदूतांना घेऊन तो येईल जगाचा न्याय करण्यासाठी, सैतानाचा नाश करण्यासाठी. त्याला प्रभूचा दिवस म्हणतात. त्याच्या आधी 7.5 वर्ष, 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आणि त्याच्या आधी पलायन. म्हणजे आता लगेचच घडणारी घटना पलायन आहे, रॅप्चर आहे. त्या रॅप्चर नंतर 7 वर्षाचा महासंकटाचा काळ, त्या काळामध्ये ख्रिस्त विरोधी येईल आणि तो 7 वर्षाचा काळ संपल्यानंतर प्रभूचा दिवस येईल जेव्हा प्रभू महावैभवाने ढगावर बसून आर्मी सोबत, सैन्यांसोबत खाली पृथ्वीवर उतरेल आणि तिथून तो सर्वांचा, सैतानाचा आणि जे त्याच्यावर सैतानाच्या दूतांचा नाश करेल.
सैतानाला नेहमीसाठी तो त्याचा नाश करेल. हालेलुया. पहिल्या वेळेस जेव्हा तो येईल, म्हणजे रॅप्चरच्या वेळेस जेव्हा येईल, तो चोरासारखा अचानक येईल. प्रभूच्या दिवशी जेव्हा येईल, तो मोठ्या गौरवाने येईल, महान गौरवाने येईल, तुतारांच्या नादासह येईल, ढगावर बसून येईल, एका राजा समान येईल. हालेलुया. तो त्यावेळेस राजा समान, एक योद्ध्या समान येईल. आता येईल, रॅप्चरच्या वेळेस येईल चोरा समान, गपचूप. जे तयार आहेत ते त्याच्यासोबत घेऊन जातील. त्या 5 कुमारिका ज्या शहाण्या होत्या, त्यांच्या कुपीत तेल होतं, त्या तयार होत्या आणि त्या आत गेल्या आणि प्रभूसोबत त्या गेल्या, त्या वरासोबत गेल्या. त्या मूर्ख होत्या, त्यांच्या तेलामध्ये, त्यांच्या दिव्यामध्ये तेल नव्हते. ते तेल शोधण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा दरवाजा बंद झाला. प्रियानो, रॅप्चरचा दरवाजा लवकरात लवकर उघडणार आहे. आम्ही जागृत राहिलं पाहिजे. तो दरवाजा केव्हा उघडेल? कारण थोड्या वेळासाठी तो दरवाजा राहील. बायबल सांगतं क्षणासाठी तो राहील, क्षणात, निमिषात. म्हणून आम्ही सदैव तयार असलं पाहिजे. केव्हा तो दरवाजा उघडेल आणि केव्हा वर आम्हाला आत बोलवेल, त्या समयी आम्ही तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. रॅप्चरच्या त्या दिवसांमध्ये बायबल आम्हाला सांगतं, पौलाचं आम्ही पत्र वाचलेलं 1 Corinthians 15 मध्ये तो म्हणतो की जेव्हा पलायन होईल, जेव्हा रॅप्चर होईल, तेव्हा पहिले जे ख्रिस्तामध्ये निजलेले आहेत ते उठवल्या जातील. नंतर आम्ही जे जिवंत आहोत, आम्ही आणि ते क्षणामध्ये, निमिषामध्ये, पापणी लावताच आमचे शरीर परिवर्तित होतील. आम्हाला गौरवी शरीर मिळेल आणि त्या शरीरासह आम्ही सर्वजण स्वर्गामध्ये उचलल्या जाऊ. प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर येणार नाही, तो आकाशामध्ये राहील. आम्ही त्याला भेटू आकाशामध्ये आणि तिथून आम्ही वर जाऊ. हालेलुया. आता हे जे लूक याचा 9वा अध्याय आम्ही पाहिलं, त्यामध्ये जे आम्ही पाहिलं मोशे आणि एलिया. आता तुम्हाला प्रगटीकरण देतो मी त्याचं. मोशे हा ख्रिस्तामध्ये निजलेल्या लोकांचं प्रतीक आहे. मोशे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले जे विश्वासणारे आहेत त्यांचं मोशे प्रतीक आहे. हालेलुया. मोशे कोणाचं प्रतीक आहे? जे ख्रिस्तामध्ये निजलेले आहेत, जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत, त्यांचं प्रतीक मोशे आहे. का असं मी म्हणतो? कारण जर तुम्ही बायबलमध्ये वाचलं, अनुवाद याचा 34 अध्याय आणि 6वं वचन, अनुवाद 34:6, तुम्ही जर वाचलं त्या ठिकाणी तर तुम्हाला पाहायला मिळेल की अनुवाद 34:6 मध्ये मोशे विषयी सांगितलं की मोशेला परमेश्वराने पर्वतावर नेऊन वतन दाखल देश दाखवला. 40 वर्ष, 34:6 वतन दाखल देश दिला आणि त्या देशामध्ये तू जाणार नाहीस, पण तुझे नंतरची जी पिढी आहे, यहोशुआची आणि कालेबची जी पिढी आहे, ती त्या वतन दाखल देशामध्ये जाईल. तेव्हा 6व्या वचनामध्ये सांगितलं की मोशे हा मेला आणि त्याला त्या ठिकाणी पुरण्यात आलं, त्या खोऱ्यामध्ये, त्या पर्वतामध्ये त्याला पुरण्यात आलं. परंतु आजपर्यंत आम्हाला ठाऊक नाही, आजपर्यंत कोणालाही माहित नाही मोशेची कबर कुठे आहे. बघा अनुवाद 34:6 काय दिलेले तिथे वाचा. 34:6 वाचा, जोरात वाचा. आणि त्याने त्याला मोवाब देशातील मोठ्याने, आणि त्याने त्याला मोवाब देशातील बेत पोरास समोरील एका खोऱ्यात पुरले. त्याला त्या खोऱ्यामध्ये पुरले मोशेला. हा, परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहित नाही. त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहित नाही. आजपर्यंत त्या कबरेची जागा रोमी साम्राज्याने सुद्धा, रोमी लोकांनी सुद्धा शिपायांना पाठवून ती त्या खोऱ्यामध्ये, त्या पर्वतावर, ज्या पर्वतावर मोशे होता त्या पर्वतावर शोधण्याचा खूप प्रयत्न केला. कबर त्याची सापडली नाही. तो मेला खरा, पण त्याची कबर सापडली नाही. म्हणजे त्याची कबर नाही, म्हणजे तो उठवला गेला. अविनाशी शरीरामध्ये नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा पहिला अविनाशी शरीरामध्ये उठवला गेला. मोशे उठवला गेला नाही. तो कसा उठवला गेला आम्हाला माहित नाही. परंतु मोशे मेलेले, ख्रिस्तामध्ये निजलेले, ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले जे विश्वासणारे आहेत ते उठवल्या जातील, त्याचं प्रतीक आहे. सो मोसेस टॉक्स अबाउट दोज बिलिव्हर्स हु डाय इन क्राइस्ट, दे आर गोइंग टू बी रेज्ड अप. ते उठवल्या जातील. का मी म्हणतो? कारण मोशेचं सुद्धा तसं झालं. तो मेला, पण त्याची कबर अजूनही कोणाला ठाऊक नाही. त्याची कबर, त्याचं स्मारक कोणालाच माहित नाही. मोशे त्या विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे जे ख्रिस्तामध्ये निजलेले आहेत
आणि प्रभूच्या दिवशी, रॅप्चरच्या दिवशी थडगे उघडून ते उठवण्यात येतील, त्याचं ते प्रतीक आहे. एलिया कोणाचं प्रतीक आहे? त्यावेळेस जे पृथ्वीवर जिवंत राहतील, प्रभूच्या रॅप्चरच्या दिवशी जे लोक विश्वासाने पृथ्वीवर जिवंत राहतील, ते अचानक परिवर्तित होऊन उचलण्यात येईल. हे कसं कळतं? तुम्हाला एलियाविषयी जर तुम्हाला पाहायचं आहे तर दुसरे राजे 2 अध्याय 11 वचन तुम्ही पहा. दुसरे राजे 2 अध्याय 11 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एलियाला मरण आलं नाही. स्वर्गातून एक मोठा रथ आला, घोड्याचा रथ आला, अग्निरथ होता तो, आणि अचानक येऊन एलियाला ते उचलून घेऊन गेले. रॅप्चर झाले. एलिया त्या लोकांचं प्रतीक आहे, त्या विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे, जे विश्वासणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रॅप्चरच्या दिवशी पृथ्वीवर जिवंत राहतील आणि त्यांना क्षणात बदलून त्यांना उचलण्यात येईल. मोशे जे मरण पावलेले विश्वासणारे आहेत, जे उठवल्या जातील, त्यांचं प्रतीक आहे. एलिया त्या विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे, जे पृथ्वीवर येशूच्या पलायन म्हणजे रॅप्चरच्या दिवशी जिवंत राहतील. ते अचानक उचलत. पौल, आता आपण वाचलं 1 कोरिंथ 15 अध्यायामध्ये पौल म्हणतो की क्षणात निमिषात शेवटला कर्णा वाजेल, तेव्हा जे ख्रिस्तामध्ये निजलेले आहेत ते प्रथम उठवले जातील, आणि जे जिवंत आहेत ते आणि आम्ही सर्वजण क्षणामध्ये आमचं परिवर्तन होऊन आम्ही उचलण्यात येऊ. मोशे आणि एलिया या दोघांचं प्रतीक आहे. मोशे ख्रिस्तामध्ये निजलेले विश्वासणारे शेवटच्या काळात उठवल्या जातील, त्याचं प्रतीक आहे. एलिया शेवटच्या काळामध्ये म्हणजे पलायनाच्या दिवशी, रॅप्चरच्या दिवशी जे जिवंत राहतील, त्यांचं प्रतीक आहे. व्हॉट अमेझिंग, हालेलुया, किती अद्भुत प्रगटीकरण भविष्यवाणी आहे. प्रियांनो, पलायन निश्चित आहे. जे ख्रिस्तामध्ये निजलेले आहेत ते उठवल्या जातील, ख्रिस्ताला भेटतील. आम्ही जे जिवंत राहू, जर इन केस उद्या रॅप्चर झाला, आम्ही जिवंत आहोत, तर आम्ही एलियासारखे उचलण्यात येऊ. हे आमचं प्रगटीकरण आहे. प्रभू येशू स्वतः म्हणतो, आणि 2 पेत्र 1 अध्याय 16 आणि 18 वचनामध्ये पेत्र स्वतः, नंतर तुम्ही वाचा 2 पेत्र 1 अध्याय 16 ते 18, 2 पेत्र 1 अध्याय 16 ते 18 या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, प्रभू येशू पौल स्वतः म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर जे त्या पर्वतावर झालं ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आज लूक याचा 2 अध्याय 9 अध्याय 28 वचनापासून पुढे जे येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालेलं आहे, त्याचं आम्ही काही बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. पहिलं, येशू ख्रिस्ताचं रूपांतर का झालं? कारण तो प्रार्थना करणार होता, तो देवाच्या उपस्थितीमध्ये होता. मोशे कोणाचं प्रतीक आहे? मोशे ख्रिस्तामध्ये निजलेले जे लोक आहेत, जे प्रभूच्या रॅप्चरच्या दिवशी उठवले जातील, त्यांचं प्रतीक आहे. एलिया कोणाचं प्रतीक आहे? एलिया विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे, त्या विश्वासणाऱ्यांचं जे विश्वासणारे प्रभूच्या रॅप्चरच्या दिवशी पृथ्वीवर जिवंत राहतील आणि अचानक ते परिवर्तित होऊन वर उचलण्यात येईल. आता पेत्र, योहान, याकोब हे कोण आहेत? पेत्र, योहान, याकोब ते लोक जे ख्रिस्ताच्या अगदी जवळ होते. प्रियांनो, तेच लोक प्रभूचं रूपांतर पाहू शकले. तेच लोक त्या पलायनामध्ये, त्या रॅप्चरमध्ये सहभागी होऊ शकले. कोणते लोक? जे ख्रिस्तासोबत प्रार्थनेला त्या डोंगरावर गेले, जे प्रभू येशू ख्रिस्तासोबत रात्रभर प्रार्थनेमध्ये जागृत होते, ते लोक हे पेत्र, योहान आणि याकूब आहे. आम्हाला इनर सर्कलमध्ये राहायचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या, का आउटर सर्कलमध्ये राहायचंय? आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर पाहायचंय, का आम्हाला त्या दुसऱ्या शिष्यांसोबत सारखं की जे येशूचं रूपांतर पाहू शकले नाही? सगळ्यांनीच पाहिलं नाही, फक्त 3घांनी येशूचं रूपांतर पाहिलं. फक्त 3 शिष्यांनी येशूचं रूपांतर झालेलं आहे. जे इनर सर्कलमध्ये होते, जे आउटर सर्कलमध्ये होते, ते आपापल्या घरी होते. कोण आहेत इनर सर्कलमध्ये? आम्हाला त्या इनर सर्कलमध्ये यायचंय का? तर आम्हाला प्रार्थना करायची, प्रभूच्या जवळ राहायचंय, तर प्रभूचं गौरव आम्ही पाहू, त्याचं रूपांतर आम्ही पाहू. ते मोशे आणि एलिया हे जे दृष्टांतात्मक आहे, त्यांना आम्ही पाहू. हालेलुया. इन विच सर्कल यू आर? आर यू इन द इनर सर्कल? आर यू इन द आउटर सर्कल? तुम्ही आतल्या परिघामध्ये आहात, काय म्हणतात मराठीमध्ये सर्कलला? वर्तुळामध्ये आहात, आतल्या वर्तुळामध्ये आहात, का तुम्ही बाहेरच्या वर्तुळामध्ये आहात? तुम्ही आतल्या सर्कलमध्ये आहात की तुम्ही बाहेरच्या सर्कलमध्ये आहात? आतल्या सर्कलमध्ये आहात तर तुम्ही ख्रिस्ताच्या जवळ आहात. आतल्या सर्कलमध्ये आहात तर तुम्ही निरंतर प्रार्थनेमध्ये आहात. आणि आतल्या सर्कलमध्ये आहात तर तुम्ही प्रभूला त्याचं गौरवानिशी पाहाल, आपल्या डोळ्याने पाहाल.
रॅप्चरमध्ये तुमची पहिला नंबर राहील. पलायनामध्ये तुमचा पहिला नंबर राहील जर तुम्ही आतल्या सर्कलमध्ये आहात. आणि आतल्या सर्कलमध्ये राहण्यासाठी प्रभूच्या अगदी जवळ जाणं गरजेचं आहे. आतल्या सर्कलमध्ये राहण्यासाठी प्रार्थना आणि उपवासाची अत्यंत गरज आहे. पेत्र, योहान, याकोब हे तिघे जण त्या विश्वासणाऱ्यांचं प्रतीक आहे जे ख्रिस्ताच्या इनर सर्कलमध्ये आहे. आज प्रश्न आहे 16 ऑगस्ट 2020 या दिवशी, आर यू इन द इनर सर्कल और आर यू इन द आउटर सर्कल? तुम्ही आतल्या वर्तुळामध्ये आहात का तुम्ही बाहेरच्या वर्तुळामध्ये आहात? आतल्या वर्तुळामध्ये असणं फार मोठं सौभाग्य आहे. बाहेरच्या वर्तुळामध्ये असणं काही वाईट नाहीये, ते पण शिष्यच आहे, पण ते नॉमिनल बिलिव्हर्स आहे, नॉमिनल ख्रिश्चन आहे, सर्वसाधारण ख्रिस्ती जीवन जगणारे आहे. रविवारी फक्त चर्चला जायचं, बाकी काही करायचं नाही. बस बाप्तिस्मा घ्यायचा, प्रभुभोजन घ्यायचं, धार्मिकता पूर्ण करायची, सेवेमध्ये यायचं नाही. पण आतल्या सर्कल मधले जे ते लोक आहेत जे सेवेमध्ये आहेत, सेवक आहेत, जे सुवार्ता सांगतात, जे प्रार्थना करतात, जे पालकाला सपोर्ट करणारे, ते इनर सर्कलमध्ये आहे. मध्यस्थी करणारे, आराधना करणारे, पालकाच्या अधीनतेमध्ये राहणारे, पालकाच्या शब्दाच्या खाली राहणारे, पालकावर प्रेम करणारे, सेवकांवर प्रेम करणारे, ते इनर सर्कलचे लोक आहेत. सेवक लोक जे सेवा करतात ते इनर सर्कलमध्ये आहे. आउटर सर्कलमध्ये नॉमिनल ख्रिश्चन, त्यांचंही पलायन होईल, त्यांचंही रॅप्चर होईल, परंतु ते जे आशीर्वाद इनर सर्कल आतल्या वर्तुळातील विश्वासणाऱ्यांना आहे, सेवकांना आहे, ते गौरव किंवा ते त्याला ते प्रिव्हिलेज बाहेरच्या सर्कलच्या विश्वासणाऱ्यांना नसणार. स्वर्गामध्ये सुद्धा हायरार्की आहे, स्टेप्स आहेत. प्रभूच्या अगदी जवळ कोण राहील, थोडंसं दूर सेकंड बेंचवर कोण राहील, थर्ड रो मध्ये कोण राहील, फोर्थ रो मध्ये कोण राहील, शेवटल्या रो मध्ये कोण राहील, बाल्कनीमध्ये कोण राहील, हे सगळं नियुक्त आहे आमच्या ह्या कामावर. तुम्हाला त्या फ्रंट रो मध्ये राहायचंय, त्या इनर सर्कलमध्ये राहायचंय, प्रार्थना प्रभूच्या जवळीकतेमध्ये राहायचंय, सेवेमध्ये यायचंय. मी उपकार मानतो जे लोक सर्वजण सेवेमध्ये आहेत माझ्यासोबत आणि जगामध्ये सर्वत्र पालकांच्या हाताला हात लावून, हातभार लावून जे सेवा करतात, धन्य आहेत ते लोक. आय सॅल्यूट देम. यू आर इन द इनर सर्कल ऑफ जीसस क्राइस्ट. तुम्ही ख्रिस्ताच्या आतल्या वर्तुळामध्ये आहात. हालेलुया. तुम्ही पेत्र, योहान, याकोब सारखे आहात, जे ख्रिस्तासोबत होते आणि त्यांनी ख्रिस्ताचं रूपांतर पाहिलं, मोशेला पाहिलं, एलियाला पाहिलं, आणि रॅप्चर मध्ये त्यांचा पहिला नंबर आहे, पलायनामध्ये पहिला नंबर आहे, स्वर्गीय स्थानामध्ये पहिल्या सीटवर ते आहेत, स्वर्गामध्ये देवासमोर पहिल्या ओळीमध्ये ते आहेत. कधी कधी आम्हाला चर्चमध्ये सुद्धा शेवटी बसायला फार आवडतं, लास्ट छान वाटतं. काही लोक मला म्हणतात नाही पास्टर मला समोर बसायचं, कारण मागं बसल्यावर आम्हाला डिस्टर्ब होतो, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं डिस्टर्ब. आणि खरंच आहे, स्वर्गामध्ये सुद्धा तसंच आहे. तुम्हाला अधिक आशीर्वादामध्ये, अधिक देवाच्या सानिध्यामध्ये यायचंय तर तुम्हाला ख्रिस्ताच्या इनर सर्कलमध्ये येणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. प्रभूच्या आतल्या वर्तुळामध्ये येणं गरजेचं आहे. ते आतल्या वर्तुळामध्ये आज पेत्र, योहान आणि याकोब हे 3 शिष्याप्रमाणे जर तुम्हाला यायचंय तर तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. ते रूपांतर तुम्हाला बघायचंय तर प्रार्थनेची गरज आहे. मोशे प्रार्थना करत होता, देवाच्या उपस्थितीमध्ये होता जुन्या करारामध्ये, तेव्हा त्याचं सुद्धा रूपांतर झालं होतं. ते रूपांतर आम्हाला करून घ्यायचं आहे. ही फार महत्वाची बाब आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आम्ही पलायन होणार, आमचं तारण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण आम्ही कशा प्रकारे तारण झालेलं आहे? आज जगामध्ये तुम्ही नंबर 1 असाल, पण स्वर्गामध्ये नंबर 1 आहे का? जगामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं पॉलिटिकल लोक फार मान, फार सन्मान, लोक त्यांना नमस्कार करतात, हे करतात. स्वर्गामध्ये त्यांची जागा कुठे? प्रेज द लॉर्ड. आज आम्ही जे देवाच्या प्रार्थना करणार आहेत, जरी आम्हाला लोक ओळखत नाही पृथ्वीवर, पण स्वर्गामध्ये आम्ही फर्स्ट बेंचवर राहणार. जे प्रार्थना करतात, जे सेवा करतात, त्यांना जग ओळखत नसेल, लोक त्यांना मूर्ख म्हणत असतील. चर्चमध्ये काही सेवा करणारे खूप उत्कंठेने सेवा करतात, पास्टरला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात. बाकीचे लोक पाहून हसत आहे, चमचा आहे पास्टर का? चमचा नाही, तो फर्स्ट बेंचर आहे. तो चमचा नाहीये,
तो फर्स्ट बेंचर आहे. तो प्रभू सोबत इथं सुद्धा आणि स्वर्गामध्ये सुद्धा फ्रंट बेंचवर असणार आणि तिथे तुम्ही शेवटी राहणार. जे सेवा करतात त्यांना हसू नका, उलट प्रभूचं गौरव करा आणि प्रार्थना करा की तुम्ही सुद्धा त्या इनर सर्कलमध्ये असा. मी प्रभूचे धन्यवाद देतो की मला सुद्धा इनर सर्कलमध्ये काही आहेत त्यांना मी तयार करत आहे. प्रेज लॉर्ड. येशूने सुद्धा या तिघांना तयार केले, पण काय झालं माहितीये, झोपत होते घडी घडी आणि प्रभूला त्यांना घडी घडी जाऊन उठवावं लागेल. उठा, प्रार्थना करा. ओके, हे मानवी स्वभाव आहे. दॅट्स नॉट, आय एम नॉट क्रिटिसाइजिंग एनीबडी. मी कोणाला दोष देत नाही, हे मानवी स्वभाव आहे. हालेलुया. येशूला सुद्धा माहिती की ते झोपत होते, त्यांना झोप आली होती, थकले होते. आम्ही शरीरामध्ये आहोत, परंतु आम्ही त्यामध्ये सुद्धा किती जास्त करून प्रभूमध्ये वाढू, किती प्रार्थनेमध्ये तत्पर राहू. प्रभू त्यांना म्हणत होता, जागृत राहा, जागृत व्हा, प्रार्थना करा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. प्रेज लॉर्ड. प्रभू आम्हाला सांगत आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. प्रगटीकरण जर आम्हाला हवंय, मोशे आणि एलिया यांना जर आम्हाला दृष्टीने पाहायचंय, प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर जर आम्हाला आमच्या दृष्टीने पाहायचंय प्रियानो, तर आम्हाला ख्रिस्ताच्या इनर सर्कलमध्ये येणं गरजेचं आहे. आतल्या वर्तुळामध्ये येणं गरजेचं आहे. पाळकासोबत हाताला हात लावून सेवा करण्याची गरज आहे. आता सेवकांची गरज आहे, कामकऱ्यांची गरज आहे. शेवटल्या काळात आम्ही जगत आहोत. संकटाच्या काळामध्ये आम्ही जगत आहोत. पॅन्डेमिक आलेला आहे, कोरोना व्हायरसच्या माध्यमातून अनेक संकट येणार आहेत यापुढे. पण मी तुम्हाला सांगतो, इनर सर्कलमध्ये तुम्ही आहात, तुम्हाला कसल्याही गोष्टीची बाधा होणार नाही. स्तोत्र 91 म्हणतं, he that dwells in the secret place of the most high shall abide under the shadow of the almighty. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परात्पराचं गुप्तस्थळ मला वाटतं इनर सर्कल आहे. हालेलुया. परात्पराचं गुप्तस्थळ इनर सर्कल, आतला वर्तुळ आहे, जिथे परिवर्तन, जिथे रूपांतर आहे, जिथे देवाचं गौरव आणि महिमा पाहण्याची संधी आहे, जिथे फर्स्ट बेंचर आहे, तिथे देवाच्या उपस्थितीमध्ये राहण्याची आम्हाला संधी आहे. प्रियांनो, ह्या गोष्टी आज माझा विश्वास आहे की तुम्हाला कळाल्या असतील. नसल कळाल्या, हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. फेसबुकवर लाईव्ह आहे, कधीही तुम्ही पाहू शकता. मी तर म्हणेल, माझे संदेश नेहमी उघडून पहा, वारंवार उघडून पहा, बघा काय संदेश आहे, काय कधी सांगितलेलं आहे. यासाठी आणि प्रभूला मी धन्यवाद देतो की मीडिया आहे, फेसबुक आहे, जिथे आमचे संदेश रेकॉर्ड होऊ शकतात. मला बाय द वे मला सांगू द्या की हा अकाउंट, नवीन अकाउंट उघडलेला आहे. माझा जुना अकाउंट लॉक झालेला आहे, त्याच्यामुळे हा नवीन अकाउंट त्याच नावाने मी उघडलेला आहे. आणि लवकरात लवकर मी प्रयत्न करेल की सगळे व्हिडिओज याच्यावर येईल. युट्यूब चॅनलवर इटर्नल ग्रेस मिनिस्ट्रीज हे चॅनलवर माझ्या नावाने तर तुम्ही उघडाल, तर तुम्हाला तिथे माझे सर्व संदेश आजपर्यंत सांगितलेले तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. फेसबुकवर तुम्ही पाहू शकता. तर प्रियानो, आज त्या पर्वतावरील प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर जे झालेलं आहे, ते रूपांतर आमचं व्हावं, जसं मोशेचं झालं. त्या इनर सर्कलमध्ये आम्ही असावं, ते प्रार्थनेचं जीवन आमचं असावं, यासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ, तुमची वृद्धी करो. तुम्हाला प्रभू इनर सर्कलमध्ये आज मी चॅलेंज करत आहे, आव्हान करत आहे, चर्चमध्ये जे कोणी माझ्या संदेश ऐकत आहे, तुम्हाला ख्रिस्ताच्या इनर सर्कलमध्ये यायचंय तर या. मी तुम्हाला संधी देत आहे, या सेवेमध्ये या. तुमचे जे काही टॅलेंट्स आहेत, जे काही गुण आहेत, त्याचा उपयोग देवाच्या महिमेसाठी तुम्ही करा. कॉमन जीवन जगणं सगळेच जगतात. किती दिवस जगणार कॉमन जीवन? किती दिवस? माणसाचं आयुष्य आहे तरी किती हो? 70, 80, 90 वर्ष. तेवढं 90 वर्षात तुम्ही कॉमन जीवन जगाल, पण तो अनंत काळासाठी स्वर्गामध्ये मग तुम्हाला लास्ट बेंचरच राहावं लागेल. कारण तुम्ही जगामध्ये स्वतःसाठी जगला, प्रभूसाठी जगला नाहीत. ही वेळ उचित वेळ आहे. आम्ही आपलं समर्पण करावं, सेवेमध्ये यावं. मी आव्हान करील, क्वायरमध्ये कोणाला यायचं असेल सेवेमध्ये या. हाऊस ग्रुप घेण्यासाठी कोणाला यायचं असेल या. मध्यस्थीच्या टीममध्ये कोणाला यायचं असेल या. ज्युनियर चर्चच्या टीममध्ये कोणाला यायचं असेल तर या. जी सेवा तुम्हाला करायची आहे, मग टेक्निकल असेल, जे काही असेल त्यामध्ये तुम्ही या. न्यू लाईफ चर्च तुम्हाला हे प्लॅटफॉर्म ओपन करून देत आहे, परंतु काही नियम आहेत, त्याच्या अधीनतेमध्ये तुम्हाला राहायचंय. नियमाच्या अधीन राहा, सेवा करा, मोकळीकता आहे. इनर सर्कलमध्ये या,
देवाचं गौरव पहा, अधिक आशीर्वादित व्हा, फ्रंट बेंचर्स व्हा. हालेलुया. प्रभू करो तुम्हाला हे करण्यास सहाय्य करो. घरी जाऊन पुन्हा एकदा वाचा लूक याचा 9वा अध्याय, लूक याचा 24वा अध्याय, लूक 9, लूक 24, दुसरे पेत्र 1 अध्याय 16-18 वचन, दुसरे राजे 2 अध्याय 11 वचन, अनुवाद 34:6, 1 कोरिन्थ 15:51. ही सगळी वचनं जी आज आम्ही वाचलेली आहे, एकदा मनन करा, विचार करा, याच्यावर प्रार्थना करा, प्रभूच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करा. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. यू आर सो बिलव्हेड अँड सो फेवरेट. गॉड लव्स यू. मी तुमच्यावर प्रेम करतो. प्रभू तुम्हाला अधिक आशीर्वाद देऊ अशी मी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. या आपण प्रार्थना करूया, आपले डोळे झाकूया. हालेलुया. स्वर्गीय प्रेमदेव बाप्पा, तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद, आदर आणि सन्मान देतो. तुझं गौरव करतो, कारण तू चांगला आहेस. तुझी दया, तुझी कृपा आम्हासाठी भरपूर आहे. आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण ठरू दे. त्या इनर सर्कलमध्ये तू आम्हाला आण, त्या ख्रिस्ताच्या आतल्या सर्कलमध्ये तुम्हाला आण. पेत्र, योहान, याकोबासारखं तू आम्हाला कर, की जेणेकरून आम्ही प्रभू अधिक तुझं महिमा पाहू शकू, तुझं गौरव पाहू शकू, अधिक तुझं रूपांतर आम्ही पाहू शकू. प्रभू, रॅप्चरमध्ये आमचा पहिला नंबर असावा, स्वर्गामध्ये त्या स्वर्गीय स्थानामध्ये पित्याच्या सिंहासनासमोर आमचा पहिला नंबर असावा. यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. कृपा दे, अनुग्रह दे प्रभूराजा आम्हा प्रत्येकाला, आणि माझ्या ऐकणाऱ्याला तू आशीर्वादित कर. कोणालाही मागे राहू दे नकोस. कोणाचाही नाश व्हावा अशी तुझी इच्छा नाहीये प्रभू राजा. प्रत्येकाचं तारण व्हावं हीच तुझी इच्छा आहे. म्हणून प्रार्थना करतो की त्या तुझं रॅप्चरचा दिवस, तुझ्या पलायनाचा दिवस लवकर येत आहे. जगात जे संकेत आम्ही पाहतो, कोरोना व्हायरस असेल किंवा कोणतेही संकेत असेल, यातून आम्हाला हे दिसतं प्रभू की तुझं रॅप्चर, तुझं चोरासारखं येणं आणि आपल्या वधूला, आपल्या मंडळीला, विश्वासणाऱ्यांना उचलून घेण्याचा समय अगदी जवळ आलेला आहे प्रभू. म्हणून मी तुझे गौरव करतो. हे समजण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला कृपाने अनुग्रह दे. त्या रॅप्चरमध्ये आम्ही उचलल्या जावे, ख्रिस्तासोबत, ख्रिस्ताला त्या स्वर्गीय स्थानामध्ये आम्ही भेटावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रत्येकावर तुझी कृपा दे. आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं ठरू दे. तुझी योजना आमच्या जीवनात पूर्ण कर. तुझं गौरव आमच्याद्वारे प्रकट होऊ दे. धन्यवाद देतो. स्तुती, महिमा आणि आदर देऊन ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपले हात उंच करूया. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his face upon you. May the Lord lift up his countenance upon you. May the Lord be gracious unto you. May the Lord give you his shalom peace. In Jesus' name. Amen. 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 God bless you. Thank you so much. प्रभूला धन्यवाद असो. सर्वांबद्दल मी मनाचे प्रभूचे आभार मानतो. सुरक्षित राहा, आशीर्वादित राहा, स्वतःची काळजी घ्या, मास्कचा उपयोग करा, सॅनिटायझरचा उपयोग करा, इकडे तिकडे बाहेर फिरू नका, विनाकारण बाहेर जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या. वाफ घ्या, जितकी जास्त वाफ घेता येईल स्टीम घ्या. प्रेज लॉर्ड. गरम पाणी प्या, एकमेकापासून थोडंसं दूर राहा, प्रार्थना करा, प्रभूच्या जवळ जा. इतरांपासून दूर राहा, प्रभूच्या अगदी जवळ जा. कारण प्रभूपासून इन्फेक्शन होत नाही. एकच इन्फेक्शन होतं, आमचं रूपांतर होतं, आमच्या आत्म्याचं तारण. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. हा आठवडा तुमचा सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि उन्नतीचा जावं. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या रविवारी. सर्वजण आवर्जून या आणि प्रभूची स्तुती आपण सर्वजण मिळून या ठिकाणी करणार आहोत. हालेलुया. पुढच्या रविवारी शार्प 10 वाजता आपण पुन्हा यावेळेस भेटणार आहोत पुढच्या रविवारी. प्रेज द लॉर्ड. So thank you so much. God bless you.